सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन करणाऱ्यांवर आता कोल्हापूर जिल्ह्यात कडक कारवाई होणार आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार 23 जून रोजी जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे। या दिवशी शासकीय कार्यालय, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तपासणी होणार असून तंबाखू सेवन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी तंबाखू प्रतिबंधित करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात 23 जून रोजी विशेष मोहीम राबवली जाणार आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडलेली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात पार पडली। या बैठकीत जिल्हाधिकारी येडगे यांनी स्पष्ट निर्देश दिले की जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संबंधित प्रमुख व्यक्ती तपासणी करून तंबाखू सेवन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतील। प्रत्येक शासकीय आस्थापनातील प्रमुख अधिकारी हेच यापुढे दंड अधिकारी म्हणून काम पाहतील। कोणताही कर्मचारी किंवा कार्यालयात येणारी बाहेरील व्यक्ती तंबाखू सेवन करताना आढळल्यास संबंधित अधिकाऱ्याला त्वरित कारवाई करून दंड आकारावा लागणार आहे। यामध्ये नागरिकांकडून तंबाखू सेवन आढळल्यास 200 रुपये दंड, तर शासकीय कर्मचाऱ्यांकडून आढळल्यास दुप्पट दंड आणि प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे। महाविद्यालयांनाही दंड पावती पुस्तिकांचं वाटप करण्यात येणार असून शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये आणि कार्यालयांमध्ये तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी उद्दिष्ट ठरवलं जाणार आहे। गाव पातळीवर आशाताईंचा सहभाग वाढवून त्यांना किमान एका पुरुष किंवा स्त्रीला तंबाखू मुक्त करण्याचं उद्दिष्ट देण्यात येणार आहे। शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त करण्यासाठी समुपदेशन आणि जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत। एप्रिल ते मे 2025 दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील 14 तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये 1108 रुग्णांची नोंदणी झाली असून त्यापैकी 157 रुग्णांनी तंबाखू पूर्णतः सोडलाय। याच काळात 109 कॅन्सर संशयित रुग्णांची तपासणी झाली असून 3 जण कॅन्सरग्रस्त आढळले आहेत। कोटपा कायद्याअंतर्गत एप्रिलपासून आतापर्यंत 124 जणांवर दंडात्मक कारवाई झाली आहे। यातून आरोग्य विभागानं 5340 रुपये आणि पोलीस विभागानं 20,000 रुपये दंड वसूल केलाय। जिल्हाधिकारी येडगे यांनी शाळांमध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसाठी तंबाखू विरोधी जनजागृती करावी, तसंच शालेय परिसरात विक्रीवर बंदीचे नियम काटेकोरपणे अंमलात आणावेत असेही स्पष्ट निर्देश दिलेत।